तर आज काय झालं की आम्ही निघालो होतो संगमनेरला एका ठिकाणी आम्हाला कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमासाठी चाललो होतो. तर नगर मनमाड हायवे जवळपास सगळ्यांनाच माहिती असेल त्या रस्त्याची दुरावस्था सध्या कशी चाललेली आहे. तर आम्हीही निघालो होतो संगमनेरला. तर दुष्काळात 13वा महिना झाला की रस्त्यात अगोदरच असे खूप सारे खड्डे. त्या रस्त्याला वैतागलेलो आम्ही आणि त्यात झाली आमची गाडी पंक्चर. तर पंक्चर काढण्यासाठी थांबलो होतो तिथे. तर तुम्ही बघू शकता की बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात की मोठ्या गाड्या किती स्लो जात आहेत. खूप सारी गर्दी आहेत रस्त्यावरती. आणि तुम्ही बघू शकता तिथे विराजचं लगेचच सुरू झालं की आई चल मला भूक लागली मला काहीतरी खायचं आहे. तर शेजारीच तुम्ही बघू शकता की दिसतोय राजस्थान जम्मू पंजाबी ढाबा. सहसा शक्यतो धाब्यावर कधी जेवायला जात नाही, पण म्हणलं चला एकदा ट्राय करू. तर संदीप सरांनी ऑर्डर केला होता आलू पराठा. तर त्याची ऑर्डरसुद्धा आली होती. विराजचे नखरे सुरू होते खाण्याचे की मला हेच नको, मला तेच नको, गरमच आहे, थंडच आहे, गोडच आहे. तर असं थोडंसं करून त्याला भरून घातलं. खूप सारे नखरे सुरू होते त्याचे. तर आम्ही खाल्लं. बघू शकता तुम्ही पराठा बघितल्यानंतर संदीप सरांचं लगेच सुरू झालं, बघ याला म्हणतात पराठा. म्हणजे ते असं असतं, घरातलं कितीही चवीचं असलं तरी पण ते शेजारच्याच गोड लागत असतं. तुमच्याकडे आहे का असं? घरात कितीही छान बनवलं असलं तरी बाहेरचं छान लागत असतं. बघा तोपर्यंत सरांनी त्यांची थाळी पूर्ण व्यवस्थित संपवलेली आहे. इकडे मी विराजला खाऊ घालत होती. त्याच्या हाताला जरा थोडीशी जखम झालेली आहे, त्यामुळे मीच त्याला भरवत होती. तुम्ही सुद्धा नक्की इथला आलू पराठा एकदा ट्राय करा. बाय बाय.